संध्याकाळ मांडवला गाडी घेऊन येऊ आणि आता ओम भाऊचा विषय असा आहे की आता ओम भाऊचं लग्न आहे. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर आज ब्लॉग काढायचा विषय म्हणजे आज रॉकस्टार बँड 88 तुम्ही थंबनेल बघून ब्लॉग तर ओपन केला जे त्याच्यामुळं तुम्हाला माहितीच आहे कोणता बँड होता असं. तर रॉकस्टार बँड आहे इकडे नागपूर रोडकडं. तर आता आपण तिकडे चाललेलो आहे. सोनू भाऊला फोन केला होता, ओम भाऊचा पण फोन आला होता ती बँड आहे बा असं असं. तर आता आपण तिथे जाऊ आणि मांडवचा कार्यक्रम आहे मेन म्हणजे. आता मांडव निघाला नाही, आता आपण इकडे जाऊ आणि बँड बघू कसा आहे कसा नाही. आणि थँक्यू 30 केक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तुमचं प्रेमामुळं 30K झाली आपली. तर ब्लॉग कसा वाटतो, ब्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं 100% करून द्या. दिनू भाऊ बी आपल्यासोबत, पहिली तुम्हाला दिनू भाऊ बी दाखवून देतो. आम्ही दोन्ही चाललो आहे. आबिदा तिकडनं त्याच्या घरून येणार आहे. तर आपण मित्रांनो आमच्याकडे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून थोडा झाल्या आहे. रस्त्यांमध्ये खड्डे आहे का खड्ड्यांमध्ये रस्ता आहे तोच कळत नाही. आपले ओम भाऊ पण आलेले. ओम भाऊचं ब्लॉगिंग चालू आहे. आता ते इंटरव्ह्यू घेतोय दिनू भाऊचा. आपले सगळे टीम की कलाकार. सोनू भाऊ कुठे गेला? सोनू भाऊ तिकडे थोडं पर्सनल काम चाललंय. दूर समजला ना तुम्हाला, दूर दूर उडू राहिला म्हणून. ते सगळ्यांसमोर दाखवू शकत नाही, ते दूर काढून आले ते. सोनू भाऊचा लुक पाहू शकता खालून वरून मित्रांनो की काय एक नंबर. डायरेक्ट काही विषय नाही, डायरेक्ट गॉगल काही विषय नाही. गॉगल बिगल आज डायरेक्ट गॉगल कुठून आणलाय काय माहिती, ऑनलाईन मागवलाय. तर भाऊंच थोडं संध्याकाळ मांडवला वरण भात खावाले काही जाय बर का. तो माराय ना मी इसू पण पत्ता नाही माहिती मला. तर आपली मंडळी बँड तिकडे मित्रांनो. आपली मंडळी चहा प्यायला आली होती भाऊकडे. आपले मित्र आहेत भाऊ पण. भाऊंच पण काहीतरी 2 शब्द बोलणार होते. चेतन भाऊंचे थोडेसे आज 2 भविष्य राहतील, ते थोडा थांबतील दुपारपर्यंत आमच्या बरोबर. नाही आज त्यांच्या सोबत आहे मित्रांनो. की असा विषय असा होऊन जातो की सोनू भाऊचा तेव्हा विषय 2 वर्ष राहिला का सोनू भाऊला थोडा राग आलेला आहे आमच्याबद्दल की सोनू भाऊच्या आपण काही गोष्टी पर्सनल समजू शकतो कोणाच्या कशा राहतात. पण आज मालेगावला देव मामलेदार आहे प्लस त्याच्यानंतर 1001 प्लस आपली आपलं कळवणला आहे. त्यांचा मांडव चालू आहे. त्यांना जर काय तर शक्यतो ते पेट्रोल टाकून जाऊ बी शकतात. नाही तसं काही विषय नाही की आता सोनू भाऊ आले ना आपण इकडे तिकडे फिरवते काय चुकीचं वाटेल. सोनू भाऊ प्रेम ते कसं होऊन जाईल ते सोनू भाऊला राग येऊन ज्या वेळेस त्यांना आम्ही काही कामं सांगतो तेव्हा ते बिझी राहतात, घराचे कामं राहतात, पाऊस पडतो, सगळ्या पाणी आमच्याकडे पाणी केव्हा बी पडत राहतो. असा विषय ते आम्हाला ऍड्रेस विचारतात, भाऊ कोणत्या ठिकाणी किती चालू आहे. ते डायरेक्ट घराच्या वर पाय काढतील. डायरेक्ट ते आताच पाय काढतील. लग्न झाल्यानंतर सांगता येत नाही. लग्न झाल्यावर 100% तुमच्यासाठी. अहो मित्रांनो आता झोपलेलो बँड लवर तुमच्यासाठी आहे. आणि पर्सनल गोष्टी जर राहिल्या घरातल्या तर कोणी येणार नाही हे सांगतो मी. आपले ओम भाऊने ना आपल्याला फोन केला
की बँड असा सोनू भाऊनी तर काही केला नाही, ओम भाऊने केला. आम्ही इथं आल्यानंतर फोन करणार भाऊ. हा, म्हणजे ते आले इथं आल्यावर बी पेट्रोल टाकू डिझेल टाकू राहिले तरी फोन आला नाही आपल्याला. तरी ओम भाऊने आपल्याला घरून निघता बरोबर कॉल केलेला आहे. नाही ते कसं ते आता ते एकी झालेली त्यांची ते भाऊ तू करतोय का मी करतोय का ते असं त्यांचं राहतं, त्याच्यामुळे ते एकमेकाला कॉन्टॅक्ट करून घेतात. आमचं कसं म्हणजे राहिलं आम्ही एकमेकाला फोन करू शकतो. सोनू भाऊ मोठे भाऊ आहे आपले, तर काही विषय नाही. आणि एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, ओम भाऊनी कॉल केला, ओम भाऊचा पण ब्लॉग चालू आहे, ओम भाऊला पण सपोर्ट करा, काही विषय नाही. सोनू भाऊला करतात, आपली टीम आहे सगळी, टीमची कलाकार हे आमचे जंगलमध्ये आम्ही जंगल पाहिलं असेल, मोगली आमचा काल रात्री शेर खान सोबत त्यांची फाईट झालेली आहे म्हणून केस ताट झाले. आमचा ब्लॅक पॅन्थर माझ्या मित्रांना बोला शेर खान तिकडे उभा आहे. तर आता आपण तिथं मांडवच्या गाडी जाऊ भेटू डायरेक्ट काही विषय नाही. लालू भाऊ पण आहे तिथं. चला मित्रांनो, व्हॅन गाडीकडे आलोय आता आपण. व्हॅन गाडी आता इथे आईस आपली महिंद्र. मित्रांनो गाडीकडे आलो तो आपले लालू दादा. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, गुड मॉर्निंग. आमचे चेतन दादा सध्या कंटाळा करताय. नाही हो. त्यांना 8 दिवसापासून मी कॉल केला होता की आमचं थोडं काम होतं की आमच्या गोडाऊनला या तुमची सर्व्हिस सेवा करतो. चेतन दादांनी लय कंटाळा केला. त्या गोष्टीचं मला डायरेक्ट इथं मनात लालू दादा विषय असा पर्सनल गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या, तसं काही सांगितलं होतं का नाही? पण मग ते थोडं त्या शेअर केलं असतं तर मी काहीतरी केलं असतं 100%. आणि मी जिथं मैत्री केली ती पूर्ण निभवतो मित्रांनो आपण. पण ते होणार होतं, ते काही झालं नाही मित्रांनो अजून. पण लालू दादा आय एम रिअली आणि मित्र समजू शकतो मित्रांनो, काही विषय नाही तसा राग बी काही विषय नाही, एक बोलण्याचा टोम नव्हता तो. मित्रांनो आपल्या सगळ्या टीमला थोडा राग आला, लालू भाऊला सोनू भाऊला जास्त आलेला आहे, म्हणून त्याला आता मी खरं मनापासून सॉरी. काय तसा विषय नव्हता, थोडा पर्सनल गोष्ट द्या म्हणून आला. मित्रांनो आता सगळे सेटअप घेतोय, आपली टीमची कलाकार आपले मित्र सिंगर
अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखीत शोभते योगराज माऊली, रसाची सावली सुंदर मंगराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, मारा स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गुणूया नाद देऊया साद, गुणूया नाद देऊया साद, स्वामीच्या कृपेचा येतो प्रसाद. गुणूया नाद देऊया साद, स्वामीच्या कृपेचा येतो प्रसाद. गुलालात या पहा निघाली विश्वाची माऊली, गुलालात या पहा निघाली विश्वाची माऊली, माझी ज्ञानराज माऊली. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, बारा स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ताळ मृदंगा साग गज करूया, ताळ मृदंगा साग गज करूया, स्वामी समर्थाची ओ नाम घेऊया, स्वामी समर्थाची ओ नाम घेऊया. भक्तांच्या गजरात निघाली हृदयाची माऊली, भक्तांच्या गजरात निघाली हृदयाची माऊली, माझी ज्ञानराज माऊली. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, बारा स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, बारा स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान.
बॅन बंद झाला, मांडव टाकल्या गेलाय. तर आता सगळी मंडळी टिमक्या ठेवली. पहिले ना आपण आता आपली गाडी घेऊन येऊ, मोटरसायकल तिकडे लावलेली मंदिराजवळ, तिकडनं आपण गाडी घेऊन येऊ. आणि आता ओम भाऊचा विषय असा आहे की आता ओम भाऊचं लग्न आहे. ते म्हणजे आता नाही, अजून 4-5 वर्ष असं पुरं ऐकून घेत जा. लगे नाही, मी कुठं लगेच पोरं पाहिले ना लग्न कुठं ठरलं, पोरं पाहिजे, पोरं पाहिले नाही, पोर पाहिजे त्याला. असेल तुमच्या कोणची ओळखीची मित्रांनो पाहून ठेवले त्यांनी. आपण नाही, आता अजून दुसरं लग्न करायचं मित्रांनो, एक झालंय त्याचं, पण दुसरं करायचं त्याचं. आणि त्याला सपोर्ट बी करा. आणि आपले अभिदादा बी आलेले इकडे, अभिदादाचं पण लग्न आहे 2 तारखेला, एप्रिल मार्च मध्ये भाऊंचं पण लग्न आहे. भाऊंच्या लग्नाला नेमकी कोणता बँड लावला तू? श्री शिवसाई ताराबाई. श्री शिवसाई लावलेला आहे. नक्की तुम्ही पण लग्न मांडवला दोन्ही ठिकाणी या. खमताण्याला लग्न आहे. आणि भाऊ आहे ना एकदम बसता बिस्ता एकदम जोरात झालाय भाऊंचा. व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही. काही विषय नाही. म्हणजे ती एक साइडला बसून नवरीची गंमत पाहत होते, शॉपिंग कसं काय म्हणजे करायचं, कसं काय म्हणजे असं किती बजेट होतं, किती बजेट खर्च होता, असा विषय होता तो. पण वेगळा विषय. आता आपण पहिले आपली गाडी घेऊ. गाडी तिकडे एकटीच आहे. या बोली कवच सांगेन तू गाडी घे आऊ भाऊ म्हणे. गाडी घ्यायला ओम भाऊला पाठवलं. आपले भैया भाऊ पण आलेले. नमस्कार मित्रांनो, फार दिवसानंतर आपल्या चेतन दादा आपल्या गाडीला भेट द्यायला आलेले आहेत. भरपूर दिवस झालेत, तरी पण माझ्या मते 1-1.5 महिना झालाय. तर मित्रांनो, त्यांचा चॅनल म्हणजे खूपच फेमस आहे, ते पण फेमस आहे. काही विषय नाही, तुमच्या आशीर्वादानेच भाऊ. हीच तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो. काही विषय नाही भाऊन. ते आपला मांडव आता टाकला गेलेला आहे. आता आपला देवदिवाळीचा म्हणजे देव वगैरे काढायचा कार्यक्रम होईल नंतर. मग आता थोडंसं रिलॅक्स करतो. अमोल भाऊ पण आले. नमस्कार मंडळी. आज अमोल भाऊ कीबोर्ड नाही, हर्षल भाऊ वाजवत होते. आज हर्षल भाऊ, आपले बंटी भाऊ. नमस्कार दादा, गुड मॉर्निंग. आम्ही आज सटाणामध्ये भाऊंनी सांगितलं भाऊंचा लुक बिक पाहू शकता आज. अरे काही विषय नाही, मफलर बिफलर घालून आले डायरेक्ट. तू वाटी राह ना, मी नाही. थंडी वाजून राहिली म्हणे. थंडी वाजून. तर ब्लॉग अजून नाश्ता बिष्टा आलेली. पहिले आता नाश्त्याची सोय पाहतो आम्ही, नंतर तुम्हाला दाखवतो पुढचं. बाकीच ना, चला नाश्ता करायला. आता सगळे बसले म्हणजे नाश्ता करत. तर वडा पाहुणे भेटलेला आहे. फक्त वडा खाऊ